शर्थीने खिंड लढवली. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला. फाजल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर वेढा उठविल असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे? शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले. वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे पिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. वेड्यातून निसटून जाण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर जाणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवाकाशीत. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. रात्रीची वेळ होती. धो धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली आणि शत्रू सैन्यांना ती लगेच सापडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांचीही फौज होती. इकडे थोड्या वेळात शिवाकाशीचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धीने संतापून तात्काळ त्याला ठार केले. सिद्धी चौताळला. त्याने तातडीने सिद्दी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनेशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पांढरपाणी ओढ्यावर त्याने शिवरायांना गाठले. शिवराय पेचात पडले. कशीबशी घोडखंड ओलांडली. शिवराय बाजींना म्हणाले, आता विशाळगड गाठणे कठीण. चला उलटून शत्रूंना तोंड देऊया. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूंनी शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज मी मरेन पण शत्रूला खिंडत चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल. पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमींची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. ते आपला निभाव लागणार नाही. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही इथेच थांबवतो. तोवर तुम्ही गडावर पोचा. तिथे गेल्यानंतर तोफेचा आवाज द्या. आम्ही ताबडतोब खिंड सोडून निघून येतो. बाजींची स्वामी भक्ती पाहून शिवराय घहिवरले. शिवराय बाजींना प्रेमाने भेटले. बाजींसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते. पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. शिवराय निवडक सैनिकांसह तेथून विशाळगडाकडे निघाले. बाजीप्रभूंनी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या. मावळ्यांनी दगड गोटे गोळा केले आणि खिंडीमध्ये तयारीत उभे राहिले. बाजी मावळ्यांना म्हणाले, बहादूर मर्दानो हुशार. जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमेना खिंड चढू देऊ नका. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगड गोट्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्याने कित्येक गनिमेना टिपले. कित्येकांची डोकी फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली. मागे हटली. पुन्हा दुसरी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाणा मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाबास माझ्या पठ्ठ्यानो. फेका आणखी दगड. ठेचा गनिमांना. होऊ द्या जोराचा मारा. शाबास तुमची. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला.
शिवराय वाऱ्यासारखे विशाळगडाकडे धावत होते. इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालूच होती. सिद्धी मसूद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्त केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्याला सूचना दिली, मावळ्यांनो, शत्रूवर निकराचा मारा करा. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता. तरीही मावळ्यांनी झुंज चालूच ठेवली. तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफेच्या आवाजाकडे होते. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफेचे आवाज धारार्थीती कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. महाराज गडावर पोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूंनी प्राण सोडले. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारार्थीती पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. बाजीप्रभूंसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पडले. या स्वामीनिष्ठाच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य ते बाजीप्रभू.